नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वर हर हर बोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय जटाधरा शिव जटाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः हो शिवाचं नाम सगळ्यांनी घेतलं ना. मी घेतलं नाही असं कोण म्हणणारच नाही. जो नाम घेणार नाही तो पुढच्या जन्मामध्ये मुका होतो. मुका असा आहे. मग सांगितलं तर मला ही काय करते माया. पार्वती आणि भगवान शंकर एकत्र येतात आणि जीव आणखीन शिव जसं सांगितलं तर शिव आणि त्या शिवाची शक्ती ती पार्वती. शिव म्हणजे काय शक्ती आणि शक्ती म्हणजे काय शिव. विठ्ठल विठ्ठल हो त्या पर्वतातून निघालेला तो पारधी शिवशंकराचं मंदिर ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आला. जत्रा भरलेली होती आणि त्या ठिकाणी हा जप त्याने ऐकला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जप ऐकल्याबरोबर गेले 7 दिवस त्याला शिकार मिळाली नव्हती. बायका मुलं उपाशी होती. त्रागाने बाहेर पडला होता. संसाराचा त्याग करून नाही काहीतरी मिळवण्याकरता. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर लोक काय म्हटलं हे वेडे आहेत. शिव 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 असं म्हणतायत. आणि त्याप्रमाणे लोक म्हणतात म्हणून यांनी म्हटलं. आणि ती टाळी वाजवत त्या मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण केली. एक प्रदक्षिणा काय पुण्य हो. नाम म्हणे प्रदक्षिणा 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 नाम म्हणे प्रदक्षिणा
आणि प्रदक्षिणा त्यांच्या पुण्य नाही गणना. त्या काही नाही कळतंय त्याला, फक्त शिकार करायची त्या पारध्याला माहिती होतं. पण त्या भाविकांना बघितलं, शिवाचं मंदिर बघितलं, शिवाच्या कळसाकडे बघितलं आणि लोक शिवशिव म्हणतात म्हणून याने पण त्या मंत्राला सुरुवात केली. शिव या 2 अक्षरामध्ये जादू आहे, किमया आहे, साक्षात्कार आहे. शिव शिव म्हणता वाचे मूळ नर आहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. वेदसुद्धा शिवाचं वर्णन करतात. म्हणून नामाला फार महत्त्व आहे. शिव 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 म्हणत त्याने प्रदक्षिणा केली आणि अरण्याच्या वाटेने निघून गेला. त्या दिवशी उपवास घडला त्याला. कोणता दिवस होता त्या दिवशी? कोणता दिवस होता त्या दिवशी? महाशिवरात्र. आपणा सर्वांचा उपवास आहे का आज? कोणी कोणी जेवलेत त्याने हात वर करा. हां, नाही, फराळाचं काय केलं असेल, फराळाचं केलं तरी प्रमाणात करावं, ना तर एवढं पोट पुढे येईपर्यंत करायचा फराळ खा या एकदा मरून नाही. अल्पोपहार करायचा. कारण का की निखालस माणसाला राहता येणार नाही म्हणून फराळाची व्यवस्था केलेली आहे. हा शिव 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 असं प्रदक्षिणा पूर्ण करी आणि त्या अरण्याच्या वाटेने गेला. संध्याकाळ झाली पण या ठिकाणी कोणीही त्याला स्वापद मिळालं नाही. आता माझ्या बायको बोलांना काय काय घालू असा विचार करतो. एकच त्याच्या मनामध्ये प्रपंच. संतांनी तसे केलेले नाही. संतांनी तसे केले नाही. प्रपंच निखालच सोडला. तुकोबायांनी प्रपंच कसा सोडला? विठ्ठल विठ्ठल प्रपंच रचना भोगुनी त्यागिली, अनुतापाची ज्वाळी हरवली, दाखविली. भले शाबास. जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया. साधू संतांचं वाङ्मय जिकडे तिकडे वाढून ठेवलं आहे. जशी जशी वेळ फिटेल मिळेल नंदुबा तसं घ्यायचं. विठ्ठल विठ्ठल वाटेने चाललाय तो पारधी. आणि संध्याकाळी 6 वाजले. एक तलाव भेटतो त्याला. तळ म्हणजे तलाव. या तलावाच्या ठिकाणी संध्याकाळ झालेली. स्वापदा आपल्या घरी निघालेली पाणी पिण्यासाठी येणार. त्याच्यातला एखाद सावध मी टिपल्याशिवाय राहणार नाही असा मनामध्ये संकल्प केला त्या पारध्यानं. आणि त्या तळ्याच्या काठाला एक बेलाचं झाड होतं. मनात वाचित्वा पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. पूर्वजन्मीचं सुकृत जसं असेल त्याला देव भेटेल आणि भगवंताची प्रिय भक्ती करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी प्रकट आहे. पुण्य पाहिजे. तो पारधी त्या बेलाच्या झाडावरती चढला. आता शापत येईल, आता शापत येईल वाट बघू लागला. धनुष्याला बाण लावलेला आहे. तिने संध्या होत आली आणि एक हरण आला, मृगा आला. मृगा आल्याबरोबर त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार इतक्यात तो मृग म्हणतो, पारध्या थांब. शिवलेला अमृत याच्यामध्ये कथा आहे, मी थोडक्यात सांगणार आहे. पारध्या थांब म्हटल्यानंतर अरे हा म्हणतो मी मनुष्य आहे आणि हा तर चतुष्पाद मृग प्राणी आहे, वनातला प्राणी आहे. हा मनुष्यवाणी बोलतो कसा? काहीतरी लबाडी तर नसावी ना. म्हणून तो त्याच्याकडे पाहू लागला आणि मृगाने आपली सर्व कहाणी सांगितली. त्या मृग म्हणजे हरण. पारध्या मला मारू नकोस. माझी पत्नी तिकडे आहे म्हणजे मृगी. तिला मी भेटून येतो. म्हणजे काय करून येतो? भेटून येतो एवढ्यात समजायचं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, प्रापंचिक लोकांना कळावं, मी माझ्या पत्नीला भोग देऊन येतो. आणि मग तू येशील का असं पारध्याने विचारलं. ज्याची मनुष्यवाणी याच्या मुखाने येते त्या ते कोणीतरी शापित मृग असावे.
ते निर्णय घेतला. श्वापद मारायचं आणखी खायचं हेच त्याला धंदा त्याला माहिती होता, दुसरं काही नाही. मग परत आला नाहीच तर त्याने पापाचा धडा वाचला. आता जी पाप वाचली, मी जर परत तुझ्याकडे आलो नाही तर एवढे पाप माझ्या माथी बसवत. विठ्ठल विठ्ठल त्याला पाठवून दिला आणि परत त्या बेलाच्या झाडावरती बसलेला आहे, धनुष्याला बाण लावलेला आहे, पण डहाळ्या येत होत्या आड. बेलाच्या झाडाच्या डहाळ्या येत होत्या आड. त्याच्यामुळे कदाचित नजर चुकीने श्वापद निघून जाईल म्हणून एक एक बेलाचं दल बिल्वदळ तो खुडू लागला आणि खाली टाकायचं. कर्मधर्म संयोगाने काय त्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. एक एक बिल्वदल 3 टाकायचं असताना ते खाली टाकू लागला आणि कर्मधर्म संयोगाने त्या बेलाच्या झाडाखाली ब्रह्मदेवाच्या हातचं एक शिवलिंग स्थापन केलं होतं. पण काय करायचं, त्या जत्रेमध्ये ऐकलेलं शिवनाम तो विसरला नव्हता. माणसाने कधी नामाला विसरू नये, माणसाने कधी नामाला विसरू नये. कोणताही देव तुम्ही करा, कोणत्याही संप्रदायामध्ये तुम्ही जा, नाम सर्वात श्रेष्ठ आहे. तो नाम तो विसरला नाही. तुकोबाला सांगतात की अतिशय श्रेष्ठ आहे नाम. नामापते साधन नाही, जे का करशी आणिक काय. हंकारोनी सांगे तुका, हंकारोनी सांगे तुका, सांगे तुका, हंकारोनी सांगे तुका, हंकारोनी सांगे तुका, हंकारोनी सांगे तुका, हंकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हंकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका, हकारोनी सांगे तुका. हंकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. हा, मनामध्ये तुम्ही आता जरी कीर्तन ऐकत असलात तर तुमच्या मनामध्ये नाम आहे, तुमच्या कंठामध्ये नाम आहे, तुमच्या हृदयामध्ये नाम आहे, तुमच्या नाभिस्थानी नाम आहे. सरासर विचार करता नाम हे आपल्या कंठामध्ये आहे म्हणून लक्ष करायचं आहे. तो पारध्याचं स्वभाववर्णन करत असताना तो एक एक बिलोदल खाली टाकतोय. ब्रह्मदेवाच्या हातून स्थापन झालेली एक शिवाची पिंडी त्या झाडाखाली होती बेलाच्या, आणि त्याचं एक व्रत होतं. एक बिलोदल खुडलं की खाली टाकायचं आणि म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असा त्याने नामाचा धडा चालला. इतका दुसरा मुलगा आला. दुसरा मुलगा आल्यावर लगेच त्याने धनुष्याला बाण लावलं आणि बाण सोडणार आहेत का तर दुसरा मुलगाही मनुष्यवाणीने बोलू लागला, पारध्या बाण मारू नकोस. असं म्हटल्याबरोबर म्हटलं हे काय गपत आहे, आज माझ्या पोटाला आग लागले, माझ्या मुलाबाळांना काय द्यायचं, मी आता विचार करतो की हा मनुष्यवाणी बोलतोय. हो, त्याने सुद्धा सांगितलं पारध्या मला मारू नकोस, मी घरी जाऊन येतो आणि माझ्या मुला माणसांना आशीर्वाद देऊन येतो, मग तू मला मार, मग तू माझं काही बात द्यायचं दिंडोडे कार, मी तुला विचारणार नाही. तू येणार नाहीस कशावरून, येशील कशावरून. त्याने पापाचा धडा वाचला. बघा, पाप आणखी पुण्य हे माणसाच्या मोक्षाला कारणीभूत आहे बरं का. पाप करतो मनुष्य आणि पुण्यही करतो. पाप पुण्य समासमी तेवीचं पाविजे नर येऊनी. पाप पुण्याचा तराजू सारखा झाला की मनुष्य जन्म प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी एक एक बिलुदुल आणि टाकू लागल्यानंतर मुखाने म्हणायचा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो दुसरा हरिणसुद्धा सांगितलं मला मारू नको, घरी जाऊन येतो. न्यायालाच तर पापाचे धडे अनेक वाचले, त्यालाही सोडून दिलं आणि पुन्हा धनुष्याला बाण लावला. इतक्यात एक थोड्या वेळाने मृगी म्हणजे हरिणी आली.
हरणे आली आणि त्याने धनुष्याला बाण लावला. ऐकताय ना तुम्ही? हो ऐकताय ना? हां हो म्हणाले का हरकत, पैसे पडतात का? तुमचा खुलासा करण्याकरता तुमच्या चेहऱ्यावरती जे हास्य नाही पण मधुर हास्य आहे, चेहऱ्यात सतेज आहे. मग कोणी असो, भगवंताच्या भक्तीचं पांघरून आपण घेतलेलं आहे. या भक्तीमध्ये आपण आपलं नैपुण्य दाखवण्याकरता कीर्तनाची गरज आहे. आपण कीर्तन ऐकावं. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक दान. परमभक्त श्रवणाने माणसाला मोक्ष मिळतो. श्रवण ऐकायला कान दिले आपल्याला, आणि त्या कानाने जर ऐकलं तर मोक्ष मिळतो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वाचा, जेणे तो डोळे नेट धरा. जरी उपवास असला तरी फराळ आपण केलेला आहे. आणि माझी सवय असेल जीव जायपर्यंत बोंबटायचं विठ्ठल विठ्ठल ओ दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे तू जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. भवरोग असे जाय, इतर काय क्षुल्लके. भवरोग जातो आणि तो माणसाला प्रपंचामध्ये होतोच होतो. आणि त्याप्रमाणे तिसऱ्यांदा ती हरणी आली. पारझा थांब, मला मार नकोस. काय म्हणतेस तू? त्या पारझाने विचारलं त्या मृगीला, हरणीला. ती हरणी काय म्हणाली माहिती आहे का? अगदी दया उत्पन्न व्हावी तुमच्या मनात अशी ती वाक्य बोलली. विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणाली पारझा? माझी लहान लहान पाडसं आहेत. आम्ही काहीतरी मिळण्याच्या निमित्तानं या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आलो, आणि तू जर बाण मारून मला जर इथे मला मारलंस ना तर माझी पिल्लं वाट पाहत असतील. मी जातो माझ्या झोपडीमध्ये, माझ्या निवासस्थानी, आणि माझ्या पाडसांना स्तनपान करून येते. दयाद्री अंतकरण मातेचं झालं बरं का. आपण तर म्हणणार, पण माझी पाडसं लहान लहान त्या ठिकाणी माझी आठवण काढून मरतील याची आठवण करते माता होती बरं का. मी जर आलो नाही तर मला इतकी पातकं लागतील अशा प्रकारचं वचन दिलं. आणखी ती निघून गेली. याचा पुन्हा मंत्र सुरू झाला. ओम नमः शिवाय. डहाळे खुंटायची, खाली टाकायची. खाली काय होतं? ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं शंकराची पिंडी होते, शिवलिंग होतं. आणि ते टाकता टाकता मध्यरात्र होऊन गेली. आणि ह्याचा मंत्र चालू आहे. मंत्र चालू आहे. काय मंत्राचं सामर्थ्य बघा. शिवनाम शीतळमुखी सेविबा कापडया रे, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुळ्या रे. शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी. सेविका कापडया रे, सेविका कापडया रे, सेविका कापडया रे, सेविका कापडया रे. दड 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 दुड 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 सुटला कळी काळा बापुडया रे. शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी. दड 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 दुड 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 कळी काळा बापुडया रे. शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी. हो
प्रसादाचं वर्णन करत असताना तुम्ही म्हणाल हे प्रमाण कसं काय घेतलं? तुमच्यासाठी घेतलं. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडिया रे. कापडिया कोण? भगवान शिवशंकर. अजून प्रवास आहे, अजून त्यांचा प्रवास थांबलेला नाही, त्याला कापडी म्हणतात. आपण वारकरी आहोत. आपल्या किती वाऱ्या झाल्या, मोजता मोजता जन्म गेला, पण विठोबा भेटला का? त्याचा पत्याच लागला नाही. विठ्ठल विठ्ठल एक किलोजवळ टाकत असताना मध्यरात्र होऊन गेली आणि पहाट झाली, पण त्याच्या मुखामध्ये शिवनाम होतो बरं का. कुठे ऐकलं? त्या शंकराच्या मंदिरामध्ये जी जत्रा भरली होती त्या दिवशी महाशिवरात्र होती आणि तो शिकारीच्या निमित्ताने त्या बेलाच्या झाडावरती बसलेला होता. रात्रभर बसला आणि मुखामध्ये त्याचं नाम होतं. जेवढं जेवढं ते खाली तिथं टाकावं तेवढं तेवढं त्याच्या मुखाने नाम येत होतं. अनेक जन्माची पातकं नष्ट झाली, अनेक जन्माची पातकं नष्ट झाली. चोख बदला का पारधी नितळ बनला, शुद्ध बनला, परिपक्व बनला. कशामुळे? नामामुळे. आणि सकाळी सूर्य उगवता उगवता ही सगळी गेलेली मंडळी हरणं पाडून परत आली. परत आल्याबरोबर ह्याचं पुण्य काय सांगावं, त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही. पण ही जी गेली होती आपल्याला सांगून ती परत आली, याचा अर्थ असा त्यांचा मोक्षोपक्रम ठरला. विठ्ठल विठ्ठल त्याप्रमाणे भगवंताने शिवाने त्यांच्यासाठी विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये ही मृग हरणी, त्यांची पाडसं आणि तो शिकारी या विमानामध्ये बसले. आणि कुठे गेली? कुठे गेली हो? वैकुंठाला नाही, कैलासाला. विठ्ठल विठ्ठल अशाप्रमाणे कळत नकळत नामाचा उच्चार केल्याने काय होतो त्याचा परिणाम अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. शिव भोला चक्रवर्ती, शिव म्हणण्याचा प्रयत्न करा. संत एकनाथ महाराज म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती. तो भोळा आहे, भोळा असून चक्रवर्ती म्हणजे अखंड संपूर्ण जगतावरती राज्य करणारा, म्हणून त्याला चक्रवर्ती म्हटलं आहे.
ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव ब्रह्म उत्पत्ती करतो आणि विष्णू पालन करतात, भगवान शंकर नाश करतात, म्हणजे शेवट होतो. आपण पाहतो प्रत्येकात एखादा मनुष्य गेला, आत्मा निघून गेला की माणसं त्याला घेऊन कुठे जातात? वारीला नाही हो, स्मशानात जातात. आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर तिथे भगवान शंकराचं मंदिर आहे की नाही? आलेल्या माणसाला कोच सांगतो, जिवंत असणाऱ्यांना. मेलेल्या माणसाला काय सांगणार? मेलेल्या माणसाचं पोट दुखतं असं कुणी ऐकलंय काय? नाही. मेलेल्या माणसाचं पोट दुखतं का कुणी ऐकलंय? नाही म्हटलं. मला विचारून झाला चोपदार बरं का. त्याला इना पाहिजे होता, पण त्याच्या गळ्यात माळ नाही. तो म्हटला घेईन मी, आता नाही, आत्ता अगोदर माळ पाहिजे. अधिकार जर पाहिजे असेल तर आपण तसा अधिकार मिळवायला लागतो. मग मी चोपदार होऊ का? हो म्हटलं, माझं काय जात आहे, तुझा तुम्ही माझा मी. एक चोपदार गेल्या वर्षी होऊन गेला, हातामध्ये सगळं दंडक आहे आणि उभा राहता राहता झोप घेतोय. विठ्ठल 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 शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. त्या पार्थ्याच्या मनामध्ये रात्रभर हे भजन घडलं बरं का. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि सप्त जन्माची पातकं नष्ट झाली, त्याचा देह ब्रह्मरूप झाला. आणि सकाळी उजाडल्याबरोबर शिवानं आणि त्या ठिकाणी विमान पाठवलं. सगळी मंडळी म्हणजे हरणं पाडसं ती त्यांची मुलं, तो पारधी एकदम त्या विमानामध्ये बसली आणि शिवाने त्यांना कैलासावरती घेऊन गेले. त्यांचा मोक्ष झाला, मोक्ष मिळाला, परत जन्मास येणं नाही अशा प्रकारची आणि त्यांना स्थिती प्राप्त झाली. म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. शिवरात्रीच्या दिवशी झोपायचं नाही कोणी, शिवरात्रीच्या दिवशी भोजन करायचं नाही. शिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता शंकराची पिंडी ठेवायची की देवळात जा आणि त्याच्यावरती अभिषेकाचं पात्र असतं ना ते ठेवा. पाणी होतं त्याच्यामध्ये अभिषेक पात्रामध्ये आणि बेल जवळ घ्या आणि ते पाणी शंकराच्या पिंडीवरती ज्या ठिकाणी पडतंय, ज्या ठिकाणी स्पर्श होतोय त्या ठिकाणचा मंत्र सांगतो. विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी मृत संजीवनी मंत्र म्हटला जातो.